एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आणखी एका निर्णयाला भाजपच्या मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे। एकनाथ शिंदे यांच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी स्थगिती दिली। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरच्या मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती समोर येतोय। हा निर्णय वन आणि पर्यटन विभागाच्या 16 परवानग्या न घेताच जलपर्यटन प्रकल्प सुरू केल्याचा आरोप वन विभागाकडून केला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधला हा संघर्ष शिगेला पोहोचलाय। तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला हा जो वाद आहे तो नेमका काय आहे, त्याच्यामुळे नेमकं काय घडतंय बघूया। एकनाथ शिंदे यांच्या काळातील जलपर्यटन प्रकल्पाला वनमंत्र्यांनी अर्थात गणेश नाईकांनी स्थगिती दिली आहे। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरमधील आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प रद्द केला। कोयना धरणापासून 40 किलोमीटर अंतरावर शिवसागर जलाशयात प्रकल्प होणार होता। जागतिक दर्जाचा नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्याचा मानस शिंदेंचा होता। 45 कोटी रुपये खर्च करून साताऱ्याच्या मुनावळे भागात हा प्रकल्प उभारला जाणार होता। पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग या सुविधा दिल्या जाणार होत्या। जलपर्यटन आणि जलक्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी याची मदत होणार होती।